महाशिवरात्री 2026 15 फेब्रुवारीला रविवारी येत आहे. महाशिवरात्री दिवशी सर्व महिलांनी आवर्जून हे 30 नियम पाळावेत. भगवान शंकराची कृपा राहील. भगवान शंकर नेहमीच प्रसन्न राहतील तुमच्या सर्वांवर. महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस आहे. 2026 मध्ये महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी खालील 30 नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहेत. उपवासाचे आणि आहाराचे नियम. संकल्प. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर महादेवाचे ध्यान करून उपवासाचा संकल्प करावा. या दिवशी सात्विक आहार करावा. उपवासात फळे, दूध, साबुदाणा, मखाना आणि सुकामेवा यांसारख्या सात्विक पदार्थांचे सेवन करावे. वर्ज्य अन्न म्हणजे काय खाऊ नये? गहू, तांदूळ, डाळी आणि कडधान्य यांसारखी धान्ये खाऊ नयेत. कांदा, लसूण. अन्नामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर पूर्णपणे टाळावा. या दिवशी सात्विक आहार करायचा आहे. या दिवशी मांसाहार करू नये. पाणी पिणे. दिवसभर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी, शहाळ्याचे पाणी किंवा ताक प्यावे. या दिवशी व्यसन करणे टाळावे. या दिवशी तंबाखू, मद्यपान आणि सिगारेट यांसारख्या गोष्टींपासून दूर राहावे. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी. आता पूजा आणि विधीचे नियम काय आहेत? अभिषेक. अभिषेक कसा करावा? शिवलिंगावर पाणी, दूध, मध, दही आणि तूप अर्पण करून अभिषेक करावा. बिल्वपत्र. महादेवांना अत्यंत प्रिय असलेले बेलपत्रे अर्पण करावीत. चंदन आणि भस्म. पूजेत कुंकवाचा वापर न करता चंदनाचा गंध आणि भस्म अर्पण करावे. भगवान शंकरांना भस्म लावावे. वर्ज्य फुले. शंकरांना केवडा आणि चंपा ही फुले अर्पण करू नका, कारण ती त्यांना प्रिय नाहीत. प्रसाद. शंकरांना अर्पण केलेला नैवेद्य स्वतः खाऊ नये असे काही परंपरांमध्ये मानले जाते. 4 प्रहरांची पूजा. शक्य असल्यास रात्रीच्या 4ही प्रहरात महादेवांची विशेष पूजा करावी. 4 प्रहर पूजेला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे 4 प्रहर पूजा नक्की करा. आचरण आणि शिस्तीचे नियम. ब्रह्मचर्य. या पवित्र दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे अनिवार्य मानले जाते. रात्रीचे जागरण. महाशिवरात्रीला रात्री झोपण्याऐवजी जागरण करून भजन कीर्तन करावे. महादेवांची मनोभावे उपासना करावी. मंत्रजप. दिवसभर आणि विशेषतः रात्री ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या दिवशी केस आणि नखे कापणे किंवा नखे काढणे अशुभ मानले जाते, त्यामुळे या दिवशी ते टाळायचे आहे. या दिवशी मानसिक शुद्धता. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका, खोटे बोलू नका आणि राग टाळून शांत राहावे. या दिवशी भांडणे करू नये. उपवास सोडणे. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान आणि पूजा केल्यानंतर उपवास सोडावा, म्हणजेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी. महाशिवरात्रीला ब्रह्मचर्य पाळण्याचे नियम. महाशिवरात्रीला शक्य असल्यास 1 दिवस आधीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. तर ब्रह्मचर्य का पाळावे? त्यामुळे मन शुद्ध राहते, ध्यानात एकाग्रता वाढते, भक्ती अधिक फलदायी होते, आत्मसंयम वाढतो. आता नियम काय आहेत? शारीरिक संबंध टाळावेत, अशुद्ध विचार टाळावेत, मन भक्तीत गुंतवावे, जप, ध्यान, वाचन करावे, शांत व संयमी राहावे. जर पूर्ण ब्रह्मचर्य शक्य नसेल तरी त्या दिवशी संयम ठेवणे उत्तम मानले जाते. आता महाशिवरात्रीला मासिक पाळी असल्यास नियम. आजच्या काळात हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वात आधी, मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती अपवित्रता नाही. देव तुमची भावना आणि श्रद्धा पाहतो, शरीराची अवस्था नाही. या दिवशी मनातून पूजा करा, महादेवाची उपासना करा. आता पारंपरिक नियम म्हणजेच जुनी प्रथा काय आहे? पूर्वीच्या काळात स्त्रियांना देवघरात जाणे टाळायला सांगितले जायचे. शिवलिंगाला स्पर्श करू नये, अभिषेक करू नये असे नियम होते. हे मुख्यतः विश्रांतीसाठी होते किंवा हे करूच नये असे पहिले मानले जात होते.
आजच्या काळातील योग्य मार्ग. जर मासिक पाळी असेल तर काय करायचं? मनातून पूजा करा, मनाने पूजा करा, मंत्र जप करा, मनापासून शिवाचे ध्यान करा, शिवभक्ती ऐका किंवा वाचन करा, मनापासून प्रार्थना करा. घरात बसून मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच फलदायी ठरते. शक्य असल्यास थेट शिवलिंगाला स्पर्श टाळावा, अभिषेक करू नये, देवघरात साफसफाई टाळावी. हे परंपरेचा आदर म्हणून केला जातो. याला दोष म्हणू नये किंवा दोष नाही म्हणत. मनापासून केलेली भक्ती महादेवांना खूप अशी प्रिय आहे. या काळात काय करू शकता तर ओम नमः शिवाय जप, मानसिक पूजा, मनातून पूजा करायची, शिवपुराण ऐकणे वा तुम्ही वाचत नसलं तरी ऐकलं तरी खूप महत्त्वाचं. शांत चित्ताने प्रार्थना करा, यामुळेही पूर्ण पुण्य मिळते. त्यामुळे मनापासून शांत चित्ताने प्रार्थना करा. महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर भगवान शंकर हा भाव पाहतात, विधी नाही. मन शुद्ध असेल तर पूजा पूर्ण मानली जाते. त्यामुळे मनातील भाव महत्त्वाचा आहे. मनापासून पूजा करावी या दिवशी तरी. आता शिवलिंगाला सकाळ संध्याकाळ जल अर्पण करा. गंगाजल असल्यास उत्तम. हे नियम आता आपण पाहूयात अजून. पंचामृत अभिषेक करा. दूध, दही, मध, तूप, साखर याचा अभिषेक करा. बेलपत्र अर्पण करताना उलटे ठेवू नका. देठ वरच्या बाजूला असावा. आता प्रत्येक बेलपत्रावर ओम नमः शिवाय म्हणा. धूप, दीप, अगरबत्ती लावा. मंत्र जप व वाचन रोज किमान 108 वेळा मंत्र जप करा. ओम नमः शिवाय. शिवचालिसा, शिवमहिमा वाचा. महामृत्युंजय मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. शक्य असल्यास रुद्राष्टक पठण करा. ध्यानात मनापासून शिवाचे ध्यान करा. हे करत असताना मोबाईल, TV कमी वापरा. मोबाईलचा वापर टाळा. महादेवांना प्रिय असणारे त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करा. त्यांना आवडणारे फुले, बेल त्यांना अर्पण करा. शक्य असल्यास पूर्ण रात्र जागरण करा. यामुळे शिवरात्रीचे मुख्य फळ मिळते. 4 प्रहर पूजा करा. रात्री 4 वेळा केली जाते. प्रत्येक वेळी अभिषेक करा. 4 प्रहर पूजेच्या कालावधीत महादेव लिंग स्वरूपात पृथ्वीवर अवतरतात. त्यामुळे ह्या दिवशी केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. भजन, कीर्तन, नामस्मरण करा. झोप येत असल्यास नामस्मरण करा. माता पार्वतीची आणि भगवान शंकराची पूजा या दिवशी केलेले अत्यंत फलदायी मानले जाते. 5. गरजू लोकांना अन्नदान करा. कपडे दान करा. महाशिवरात्रीच्या दिवशी गायीला चारा द्या. आई वडील व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. या दिवशी कडू बोलणे, भांडणे करणे टाळावे. मनापासून भक्ती करा. कोणालाही दुखावू नका. खोटे बोलू नका. फसवणूक करू नका. पूर्ण श्रद्धा व भक्ती ठेवा. मनापासून देवाची भक्ती करा. अभिषेक करा. प्रार्थना करा. मंत्र जपा. मनापासून केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते आणि त्यामुळे मनशांती मिळते. महाशिवरात्रीचे अनेक फायदे आहेत. मनशांती मिळते, आरोग्य सुधारते, घरात सुखसमृद्धी येते, संकटे दूर होतात व इच्छापूर्ती होते. या दिवशी केलेली पूजाचे फळ अनंत पटीने मिळते.